राहुरी तालुक्यात खळबळ. अनैतिक संबंधातून पतीचा निर्गुण खून. पत्नी व प्रियकर राहुरी पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी आरोपी पत्नी अनिता सुधाकर थोरात व तिचा प्रियकर ज्ञानेश्वर सागर यांना तात्काळ अटक करून जेरबंद केला आहे. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास कणगर परिसरातील वन विभागाच्या जागेमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे, चालक शकूर सय्यद यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. तपासादरम्यान पहाटेच्या सुमारास मृताची पत्नी अनिता सुधाकर थोरात राहणार उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर हिला भेंडा येथून ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत तिने दिलेल्या माहितीनुसार तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर मांडवा येथून अटक करण्यात आली. पोलिसी चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. मयत सुधाकर किसन थोरात वय 40 यांची पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात पती सुधाकर हा अडसर ठरत असल्याने अनिता हिच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वर याने दिनांक 22 जानेवारी रोजी सुधाकर यांना साकूर मांडवा येथून दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरीकडे आणलं. त्यानंतर कणगर परिसरातील वन विभागाच्या जागेमध्ये नेऊन उपरण्यानं त्यांचा गळा आवळून खून करून आरोपी पसार झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. SR24 न्यूज साठी सोमनाथ वाघ, राहुरी.